नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर एम पी शेळके, डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक्स. आज आपण हिस्ट्री ऑफ इकॉनॉमिक थॉट पेपर नंबर आहे 111, BA-TY सेमिस्टर 5. त्यामधील टॉपिक आहे माल्थन्स थिअरी ऑफ पॉप्युलेशन. कालच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण आज माल्थन्स थिअरी ऑफ पॉप्युलेशनवर चर्चा करणार आहोत. याविषयी चर्चा आपली झालेली आहे. तर आपण थॉमस आर माल्थन्स म्हणजे थॉमस रॉबर्ट माल्थन्स यांनी लोकसंख्या वाढीचा किंवा लोकसंख्या वाढ का होती, या लोकसंख्या वाढ कंट्रोल करण्यासाठी काय उपाययोजना करायला पाहिजे या संदर्भात त्या काळामध्ये इंग्लंडमध्ये एक निबंध लिहून किंवा ग्रंथ प्रकाशित करून त्यांनी थिअरी ऑफ पॉप्युलेशन याची मांडणी त्यामध्ये केली आहे. त्यांचा जीवन परिचय सनातन संप्रदायातील म्हणजे क्लासिकल पिरियड, जे क्लासिकल अर्थज्ञ आहे जसे ॲडम स्मिथ आहे, डेव्हिड रिकार्डो आहे, त्यानंतर नंबर 3चे माल्थन्स आहे, इत्यादी तज्ज्ञ आहे. यामध्ये नंबर 3चे जे काही अर्थज्ञ होणे थॉमस रॉबर्ट माल्थस, त्यांचा जन्म 13 फेब्रुवारी 1766 इंग्लंडमध्ये झाला होता. त्यांनी वयाच्या 21व्या वर्षी केम्ब्रिज विद्यापीठात प्रवेश घेऊन 1788 मध्ये पदवी प्राप्त केली, ग्रॅज्युएशनची पदवी. त्यानंतर त्यांनी 1791 मध्ये MA ची पदवी प्राप्त केली. त्यांना रॅगलर म्हणून ओळखतात, ते त्यावेळेस गणितातले रॅगलर्स होते. 1798 मध्ये त्यांनी लोकसंख्या समाजाच्या आगामी विकासावर 1798 मध्ये त्याने लोकसंख्येचा समाजाच्या आगामी विकासावर जो परिणाम होतो त्यावरील तत्वविषयक निबंध म्हणजे an essay on the principle of population as it affect the features improvement of society हा प्रसिद्ध केला. 1799 मध्ये त्याने स्वीडन, नॉर्वे, रशिया या देशांचा प्रवास केला. 1802 मध्ये फ्रान्सचा प्रवास केला. त्यानंतर माल्थस याने 1805 ते 1834 म्हणजे त्यांचा मृत्यू झाला 1834ला, त्या मृत्यूपर्यंत त्यांनी प्राध्यापक म्हणून नोकरी केली. आणि विशेष बाब या ठिकाणी सांगण्याची म्हणजे अर्थशास्त्राचा प्रथम म्हणजे सर्वात पहिला जो प्राध्यापक असेल त्यांना थॉमस माल्थन्स हे अर्थशास्त्राचे सर्वाधिक पहिले अर्थतज्ञ म्हणून त्यांची नेमणूक झालेली होती. माल्थन्सने अर्थशास्त्राची मूलतत्वे, धान्यासंबंधीच्या कायद्याचा अभ्यास, गरिबीचा कायदा, खंडाचे स्वरूप इत्यादी ग्रंथ लिहिलेले आहेत. माल्थन्स थिअरी ऑफ पॉप्युलेशन म्हणजे माल्थन्सचा लोकसंख्येचा सिद्धांत. तर माल्थस यांनी लोकसंख्येचा जो सिद्धांत मांडला, माल्थस यांच्या अगोदर अनेक अर्थज्ञांनी लोकसंख्येविषयी विचार मांडले होते. त्यामध्ये प्लेटो, अरिस्टॉटल या विचारवंतांनी देशातील वाढती लोकसंख्या आणि अन्नधान्य यांची योग्य प्रमाण राहू शकत नाही असे सांगितले होते. म्हणजे बघा, प्लेटो, अरिस्टॉटल या विचारवंतांनी बी काय सांगितलं होतं की लोकसंख्या आणि अन्नधान्य यांचं काही समप्रमाण किंवा योग्य प्रमाण राहू शकत नाही, ते कमी जास्त होतं. तसेच निसर्गवादी जे अर्थज्ञ होते व व्यापारवादी अर्थज्ञ होते यांनी तर याचा पुरस्कार केलेला आहे की वाढती लोकसंख्या याच्यामुळे स्वस्तात श्रम मिळते, किंवा निसर्गवादी व व्यापारवादी यांनी वाढत्या लोकसंख्येचे समर्थनच केलेले आहे. म्हणजे कसं, इंग्लंडच्या औद्योगिक क्रांतीच्या काळात श्रमाचा स्वस्त पुरवठा होण्याच्या दृष्टीने वाढती लोकसंख्या मदतनीस ठरत होती. परंतु औद्योगिक क्रांतीनंतर मात्र दुष्परिणाम जाणू लागले. तेथील श्रमिकांना व नागरिकांना अनेक हालापेष्टा भोगाव्या लागल्या. यातच 1793 मध्ये गॉडविन यांनी एक पुस्तक लिहिलं आणि त्या पुस्तकामध्ये असं प्रतिपादन केलं की इंग्लंडच्या दुरावस्थेत सरकार जबाबदार आहे. म्हणजे इंग्लंडची जी दुरावस्था झाली आहे, ज्या किमती वाढत आहे किंवा अन्नधान्याचा पुरवठा कमी पडत आहे, याला जबाबदार कोण आहे? सरकार आहे, असं गॉडविन यांनी 1773 मध्ये लिहिलेल्या पुस्तकामध्ये सांगितलं. मग त्यावेळेस त्यांनी परत असं सांगितलं की सरकार श्रीमंतांचा पाठपुरावा करते, त्यामुळे गरिबांना हाल सोसावे लागते. तेव्हा गरिबांची गरिबी दूर करायची असेल तर शासन संस्थाच नष्ट करून टाका.
म्हणजे बघा, शासन संस्था नष्ट करायला सांगितली, परंतु मग त्यासाठी काय पर्याय सांगितलं त्यांनी? स्वातंत्र्य, समता व बंधुत्व या तत्वावर समाजाची नवीन उभारणी करा, असं गॉडविन यांनी सांगितलं. तेव्हा गॉडविनच्या या विचारांचा विरोध करण्यासाठी, म्हणजे गॉडविन यांनी तसं सांगितल्यामुळं गॉडविनच्या या विचारांना विरोध करण्यासाठी आणि इंग्लंडची वाढत्या दुरावस्थेस शासन जबाबदार नाही, तर वाढती लोकसंख्या जबाबदार आहे, असे लोकांना पटवून देण्यासाठी माल्थस यांनी सिद्धांत मांडला होता. तो सिद्धांत काय होता? त्याने 1798 मध्ये ॲन एसे ऑफ प्रिन्सिपल ऑफ पॉप्युलेशन, ॲन एसे ऑन प्रिन्सिपल ऑफ पॉप्युलेशन हा ग्रंथ मांडला. आणि या ग्रंथामध्ये हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये त्याने असे प्रतिपादन केले की स्त्री पुरुषातील लैंगिक आकर्षणामुळे, म्हणजे त्याचं मत असं होतं की स्त्री पुरुषांमध्ये लैंगिक आकर्षण जबरदस्त असतं आणि त्या लैंगिक आकर्षणामधून लोकसंख्या सतत वाढत राहते व त्यामुळे उपासमार, रोगराई, दारिद्र्य, बेकारी, युद्ध, मारामाऱ्या इत्यादी समस्या उद्भवतात. म्हणून लोकसंख्येचे नियंत्रण कसे केले पाहिजे असे मत त्याचे होते. त्यांनी सिद्धांत मांडले किंवा सिद्धांताचे काय विधान होतं. ते विधान काय होतं? निसर्गतःच लोकसंख्या वाढीचा वेग अन्नधान्य वाढी वेगापेक्षा अधिक असतो. म्हणजे निसर्गतःच पहिल्यापासून लोकसंख्या वाढीच्या दरापेक्षा अन्नधान्य वाढीचा दर हा कमी असतो, असं सिद्धांत मांडलेला आहे, असं विधान त्यांनी केलेलं आहे सिद्धांताचं. त्यानुसार त्याची काही गृहीत आहेत, ती गृहीत आपण या ठिकाणी पाहणार आहोत. नंबर 1चं जे गृहीत आहे या सिद्धांताचं ते आहे स्त्री पुरुषात मोठ्या प्रमाणात किंवा जबरदस्त लैंगिक आकर्षण असते. बघा, स्त्री पुरुषांमध्ये लैंगिक आकर्षण हे मोठ्या प्रमाणात असते, असं त्यांचं पहिलं गृहीत होतं. दुसरं गृहीत होतं जगण्यासाठी अन्नधान्याची गरज असते, म्हणजे माणसाला किंवा मानवजातीला जगण्यासाठी अन्नधान्य लागतंच, असं त्यांनी गृहीत मांडलं आहे. तिसरं जे गृहीत आहे लोकसंख्या भूमितीय श्रेणीने तर अन्नधान्य गणितीय श्रेणीने वाढतं. बघा, लोकसंख्या भूमितीय श्रेणी वाढते, म्हणजे 2, 4, 6, 8, 12, 64 अशा पद्धतीने. तर लोकसंख्या अन्नधान्य गणितीय पद्धतीने वाढते, म्हणजे 1, 2, 3, 4 अशा पद्धतीने. सिद्धांताचं स्पष्टीकरण आपण बघूया. त्यांनी जे सिद्धांत मांडला त्या सिद्धांताचं स्पष्टीकरण खालील त्यांनी 5 मुद्दे दिलेले आहेत. त्या 5 मुद्द्याच्या आधारावर आपण बघणार आहोत. त्यांनी ते सांगितलेले जे कोणकोणते 5 मुद्दे आहेत ते आपण या ठिकाणी अभ्यासू. तर लोकसंख्येतील वाढ आहे. पहिला मुद्दा त्यांनी काय सांगितला? सिद्धांताचे स्पष्टीकरण देत असताना लोकसंख्येतील वाढ, म्हणजे त्यांचं मत असं होतं की माल्थसने लोकसंख्या सिद्धांत स्पष्टीकरण 5 मुद्द्यात केले. त्यांचं मत काय होतं? पहिल्या 3 मुद्द्यात लोकसंख्या का व कशी वाढते हे त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. ते मुद्दे आपण नंतर बघणार आहोत. अन्नधान्याचे उत्पादन कसे मागे पडते व त्याचे परिणाम काय होतात याची चर्चा केली आहे. तर शेवटच्या 2 मुद्द्यात त्यांनी वाढत्या लोकसंख्येच्या नियंत्रणाचे उपाय सुचवले आहेत. याची विवेचन खालीलप्रमाणे. आता नंबर 1चा जो मुद्दा आहे तो आहे लोकसंख्येतील वाढ. स्त्री पुरुषातील कायम राहणाऱ्या लैंगिक आकर्षणामुळे लोकसंख्या 1, 2, 4, 8, 16, 32, 64 म्हणजे भूमितीय श्रेणीने वाढत जाते, म्हणजे दर 25 वर्षांनी ती दुप्पट होते, असं त्यांनी या ठिकाणी सांगितले. नंतर दुसरा मुद्दा आहे अन्नधान्याची वाढ. आता अन्नधान्याची वाढ कशी होते? मनुष्याला जगण्यासाठी अन्नधान्याची गरज असते किंवा आवश्यक आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे, परंतु अन्नधान्याची अमर्याद वाढ होत नाही. जशी लोकसंख्या अमर्यादित वाढत आहे तशी अन्नधान्याची अमर्यादित वाढ होत नाही. मग त्यांनी सांगितलं अन्नधान्याचे उत्पादन दर 25 वर्षात, बघा दर 25 वर्षात 1, 2, 3, 4, 5, 6, 7 म्हणजे या गणितीय श्रेणी पद्धतीने होते. आता नंबर 3चा जो मुद्दा आहे तो आहे वाढत्या लोकसंख्येच्या समस्या. सिद्धांत स्पष्टीकरण देत असतानाचा 3 नंबरचा जो मुद्दा आहे वाढत्या लोकसंख्येच्या समस्या. लोकसंख्या वाढली की समाजात उपासमार, दुष्काळ, दारिद्र्य, रोगराई, बेकारी, युद्ध, मारामाऱ्या यासारख्या समस्या निर्माण होतात. म्हणून लोकसंख्या वाढीवर नियंत्रण केले पाहिजे. यासाठी त्याने 2 उपाय सुचवले आहेत. बघा, 2 उपाय सुचवले. ते कोणते आहेत? नंबर 4च्या मुद्द्यामध्ये आहेत. 4 आणि 5 हे 2 मुद्दे आहेत. ते पहिला उपाय आहे प्रतिबंधक उपाय. आता वाढत्या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी नैतिक संयम पाळणे. त्यांनी काय सांगितलं? वाढत्या लोकसंख्येला जर आळा घालत असेल तर नैतिक संयम पाळलं पाहिजे. ब्रह्मचर्य, उशिरा लग्न करणे, म्हणजे लग्न उशिरा केलं पाहिजे म्हणजे मुलं बाळ कमी होतील. लग्नानंतर संयम पाळणे, लग्न झाल्यानंतर संयम पाळायचा, लवकर मुलं होऊ द्यायची नाही असं त्यांचं या ठिकाणी मत होतं.
इत्यादी उपाय त्यांनी सुचवले आहेत. परंतु संतती नियमनाची साधने वापरणे त्याला मान्य नव्हते. म्हणजे जे संतती नियमनाचे जे काही साधनं आहेत आता उपलब्ध आहेत हे वापरणं त्यांना मान्य नव्हतं. त्यानंतर 5वा त्यांनी नैसर्गिक उपाय सुचवला आहे. मानवाने वाढत्या लोकसंख्येला आळा घातला नाही तर निसर्ग, बघा, जर मानवानं स्वतःहून वाढती लोकसंख्येवर आळा घातला नाही तर निसर्ग लोकसंख्या कमी करण्यासाठी दुष्काळ, पूर, भूकंप, रोगराई, युद्धे यासारख्या उपाययोजना करेल. त्यात अनेक लोक मरण पावतील. त्यामुळे लोकसंख्या वाढण्याचा यांचा मेळ घालते असं त्यांनी आपल्या मुद्द्यांद्वारे स्पष्ट केलेलं आहे. त्यामध्ये जे पहिला मुद्दा आहे लोकसंख्येची वाढ, दुसरा आहे अन्नधान्याची वाढ, तिसरा सांगितलं वाढती लोकसंख्येची समस्या, चौथा आहे प्रतिबंधात्मक उपाय आणि 5वा नैसर्गिक उपाय. यावर त्यांनी सिद्धांत आपला स्पष्ट केलेला आहे. त्यानंतर त्यांनी सिद्धांतावर काही टीका झालेल्या आहेत त्यांच्या. आता त्यांचा जो सिद्धांत आहे हा आपण या ठिकाणी अभ्यासला, परंतु काही अर्थतज्ञांनी, काही तज्ज्ञांनी त्यांचा जो काही सिद्धांत आहे त्या सिद्धांतावर टीका केली आहे. त्यामध्ये पहिली जी टीका आहे, लोकसंख्या भूमितीय श्रेणीपेक्षा कमी प्रमाणात वाढण्याचा अनुभव. म्हणजे जी लोकसंख्या आहे ही माल्थसने आपल्या सिद्धांतात कशी लोकसंख्येची वाढ कशी होते, दर 25 वर्षांनी भूमितीय श्रेणीमध्ये दुप्पट होते, दर 25 वर्षांनी म्हणजे भूमितीय श्रेणी वाढत असे सांगितले. परंतु कोणत्याही देशात अशी वाढ झाली दिसून येत नाही. आज काही विकसनशील देशात लोकसंख्या वाढीचा दर जास्त असला तरी विकसित देशात लोकसंख्या फार वाढल्याने आढळत नाही. माल्थसने नंतर आवृत्तीच्या म्हणजे नंतरची जी आवृत्ती प्रकाशित केली होती माल्थस यांनी, म्हणजे प्रथम आवृत्तीमध्ये सांगितलं होतं की भूमितीय पद आढळून येते, परंतु नंतरची जी आवृत्ती त्यांनी प्रकाशित केली त्या आवृत्तीमध्ये भूमितीय श्रेणी वाढत झाली लोकसंख्या हा शब्द त्यांनी काढून टाकला होता, वगळण्यात आला होता. त्यानंतर दुसरी टीका करण्यात येते, अन्नधान्याचे उत्पादन गणितीय पद्धतीने किंवा गणितीय श्रेणीमध्ये अधिक प्रमाणात असते. अन्नधान्याचे उत्पादन त्यांनी सांगितलेलं आहे, जे गणितीय श्रेणीपेक्षा अधिक प्रमाणात वाढते असं जे माल्थसचं मत होतं. माल्थसने अन्नधान्य गणितीय श्रेणीत वाढते असे प्रतिपादन केले. परंतु आज अनेक देशात हरित क्रांती झालेल्या आहेत, शेतीच्या तंत्रात बदल झालेला आहे, आधुनिक तंत्रे, बियाणे, खते, कीटकनाशके, पाणी वापर यामुळे वर्षातून 2-3 पिके घेता येऊ शकतात. त्यामुळे शेती घटत्या उत्पादन फलाऐवजी वाढत्या उत्पादन फलाचा प्रत्यय येतो आणि येऊ लागलेला आहे. त्यामुळं ही एक टीका या ठिकाणी करण्यात आलेली आहे. त्यानंतर तिसरी टीका आहे, लैंगिक आकर्षण कायम राहून लोकसंख्येत घट. तर ही एक टीका आहे. त्यांनी लोकसंख्या का वाढते की लैंगिक आकर्षण, व्यक्तीमध्ये लैंगिक आकर्षण खूप असतं, स्त्री पुरुषांमध्ये एकमेकांबद्दल लैंगिक आकर्षण असतं म्हणून लोकसंख्या वाढते असं सांगितलेलं आहे. परंतु जर आपण जसजसा समाज सुशिक्षित होत चालला, विकसित होत चालला, तसतसं लोकसंख्या नियंत्रणाची साधनं किंवा लोकसंख्या नियंत्रणात येऊ लागली, राहणीमान वाढलं, उच्च राहणीमान, छोटे कुटुंब या गोष्टी समाजामध्ये समाजमान्य होऊ लागल्या. व उदाहरणार्थ आपण चीन आणि जपानचं जर बघितलं तर त्या ठिकाणी लोकसंख्या चीनमध्ये जरी जास्त लोकसंख्या तरी कंट्रोल करून ती मर्यादित केली आहे. जपानमध्ये लोकसंख्या मर्यादित आहे. म्हणजे ते जसजसं मानव विकसित होत चालत त्याचं आकर्षण कायम राहतं स्त्री पुरुषावर, तरी त्याची जी लोकसंख्या वाढण्याचा जो दर आहे हा घटतो. त्यानंतर चौथी जी टीका आहे, लोकसंख्येची तुलना अन्नधान्याशी न करता राष्ट्रीय उत्पन्नाशी करावी. तर लोकसंख्येची तुलना अन्नधान्याशी न करता राष्ट्रीय उत्पन्नाशी करावं असं सांगितलेलं आहे. माल्थसने लोकसंख्या आणि अन्नधान्य यांचा परस्पर संबंध असतो असे सांगितले. ही चूक केली आहे असं टीकाकारांचं मत आहे. कारण आज विकसित व उद्योगप्रधान राष्ट्रात विचार केला तर राष्ट्रीय व दरडोई उत्पन्न जास्त आहे. ते देश अन्नधान्याचे उत्पादन कमी असले तरी अन्नधान्याची आयात करून समस्या सोडू शकतात. त्यामुळे अन्नधान्य उत्पादन कमी असले तरी लोकसंख्येचा प्रश्न निर्माण होत नाही. म्हणजे लोकसंख्या वाढली किंवा अन्नधान्याचं उत्पादन कमी आहे तर आपण बाहेरच्या देशातून ते आयात करू शकतो असं यांनी टीकाकारांचं या ठिकाणी मत आहे. त्यानंतर 5वी टीका आहे, लोकसंख्येत वाढ म्हणजे श्रमशक्तीत वाढ. आता कॅनन म्हणतो लोकसंख्या वाढली म्हणजे श्रमशक्ती वाढते व विकासात मदत होते. हे माल्थसने विचार घेतले नाही.
आज चीन व भारत या देशांच्या जर लोकसंख्येबाबत आपण विचार केला चीन आणि भारत यांची, तर उदाहरणार्थ अशी दिसून येते की या देशांची लोकसंख्या अधिक असूनही आज जगात विकासाचा दर या देशांचा अधिक आहे, भारत आणि चीनचा. त्यानंतरचा आहे 6वं आहे लोकसंख्या रोखण्याचे मालथनची उपाययोजना न पेलणारे. म्हणजे मालथन्स यांनी लोकसंख्या रोखण्यासाठी जे काही उपाय सांगितलेले आहेत हे मानवाला न पेलवणारे आहे. कारण की ब्रह्मचर्य असेल, त्यांची नैतिक संयम असेल किंवा उशिरा लग्न करणे हे मान्य नाही, परंतु कृत्रिम जे साधनं आहे किंवा संतती नियमाची साधनं वापरू शकतात किंवा ते वापरून लोकसंख्या कंट्रोल करू शकते, असं टीकाकारांचं मत आहे. आणि त्यानंतर जी टीका आहे ती आहे 7 नंबर टीका आहे मनुष्य अन्नधान्याशिवाय जगू शकत नाही, हा मालथनचा विचार आहे. आता मालथन्स यांनी अन्नधान्याशिवाय, परंतु आज प्रगत आणि पाश्चिमात्य राष्ट्रांचा आपण जर विचार केला तर या पाश्चिमात्य राष्ट्रांमध्ये मांस, मच्छी, अंडी, भाजीपाला, फळे हे खाऊन लोक जगतात किंवा जगू शकतात. अन्नधान्यच कंपल्सरी आहे असं या ठिकाणी टीकाकारांचं मत आहे. अन्नधान्य कंपल्सरी नाही. त्यानंतर 8वा आहे प्राणीशास्त्रज्ञांनी मालथनचा सिद्धांत चुकीचा ठरवला. जे प्राणीशास्त्रज्ञ आहेत त्यांनी मालथनचा सिद्धांत चुकीचा का ठरवला, कसा ठरवला की प्राणीशास्त्र असा दावा आहे की मनुष्याची जसजशी संस्कृती व आर्थिक प्रगती होत जाईल, म्हणजे मनुष्याच्या संस्कृतीची आणि आर्थिक प्रगती होत जाईल, तसतसे म्हणजे प्रजनन उत्पादन, जे काही उत्पादन आहे हे घटत जाईल. लोकसंख्येच्या संक्रमण सिद्धांताने ही हेच सांगितले आहे. आज विकसित देशात लोकसंख्या घटलेली दिसते. तसेच 8 नंबरची टीका आहे प्राणीशास्त्रज्ञांनी मालथनचा सिद्धांत चुकीचा ठरला. आत्ताच आपण हे बघितलं. त्यानंतरची 9 नंबर टीका आहे मालथनचे नैसर्गिक उपाय अवास्तव. आता मालथन्स यांनी मानवाने दूरदृष्टी ठेवून लोकसंख्या आळा घातला नाही, तर निसर्ग, परमेश्वर किंवा रोगराई, भूकंप, वादळ, पूर, दुष्काळ, युद्ध यासारखी लोकसंख्या व अन्नधान्य यात मेळ घालतील असे जे मालथन्सचे प्रतिपादन केले होते ते व्यवहार्य वाटत नाही. कारण ज्या देशात अन्नधान्य पुरवठा भरपूर आहे व लोकसंख्या कमी आहे अशा देशात युद्ध, भूकंपे, रोगराई, दुष्काळ या नैसर्गिक संकटे उद्भवत असतात. असं प्रगत राष्ट्र आहे, लोकसंख्याही कमी आहे जपानची, परंतु भूकंपही नेहमीच होत असतात. मग ते लोकसंख्या वाढली म्हणून झाले असतला काही भाग नाही, असे टीकाराचं मत आहे. त्यानंतर एकांगी विचार. आता मालथन्सने वाढत्या लोकसंख्येचे अनेक दुष्परिणाम सांगितले, पण लोकसंख्या रचनेतील बदल, न्यून लोकसंख्या, घटती लोकसंख्या ह्या पण समस्या ठरू शकतात, हा विचार मालथन्सने केला नव्हता. आज जपानमध्ये म्हणजे म्हाताऱ्या व्यक्तींचं वार्धक्यातील म्हणजे म्हाताऱ्या व्यक्तींची लोकसंख्या वाढत आहे जपानमध्ये. आणि भारतामध्ये जर विचार केला तर तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यानुसारच आपण 2021 जागतिक महासत्ता बनणार असं एक भाकीत केलं होतं. हे तरुणाच्या आधारावरच आहे किंवा 2030 जगामध्ये सर्वाधिक लोकसंख्या ही भारताची असेल, म्हणजे तरुणांची लोकसंख्या असं आहे. याचबरोबर त्यांनी 11वे दिलं इंग्लंडच्या तत्कालीन परिस्थितीवर मालथनने हा सिद्धांत मांडला. बरोबर आहे. टीकाकारांचं म्हणणं त्या काळातली ती इंग्लंडची जी तत्कालीन परिस्थिती होती ती त्या परिस्थितीवरून मालथसने हा सिद्धांत मांडलेला आहे. किंवा त्यानंतर 12वी टीका आहे प्रगत देशाच्या बाबतीत हा सिद्धांत कालबाह्य ठरला. म्हणजे जे प्रगत राष्ट्र आहे यांच्या बाबतीत हा सिद्धांत कालबाह्य ठरला आहे असं टीकाकारांचं मत आहे. त्यानंतर अशा विविध प्रकारच्या टीका होत असल्या तरीही ज्या काही विकसनशील देशात लोकसंख्येचा विस्फोट झालेला आहे तेथे मालथसने सांगितलेल्या समस्या आढळून येतात. त्यामुळे लोकसंख्या नियंत्रण धोरण अनेक देशांना राबवावे लागल्याचे दिसते. त्यामुळे हा सिद्धांत पूर्णपणे चुकीचा आहे असं आपणास म्हणता येणार नाही. त्यामुळं हा सिद्धांतही समाजोपयोगी आहे. धन्यवाद. आज आपण मालथन्स यांचा लोकसंख्या वाढीचा सिद्धांत अभ्यासला. या सिद्धांतावरून आपण लोकसंख्या वाढ, लोकसंख्या नियंत्रण इत्यादी गोष्टींचा अभ्यास केला. त्यानंतर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण यानंतरचे जे लेक्चर आहे किंवा व्हिडिओ लेक्चर आहे यामध्ये समोरील टॉपिक म्हणजे यानंतरचा जो टॉपिक आहे
माल्थस यांच्यानंतर कार्ल मार्क्स. कार्ल मार्क्स यांचं डायनामिक ऑफ सोशल चेंजेस, थिअरी ऑफ व्हॅल्यू, सरप्लस व्हॅल्यू, प्रॉफिट अँड क्रायसिस ऑफ कॅपिटलिझम, इकॉनॉमिक्स आयडियाज अँड जे विषयांचे जे काही इकॉनॉमिकचे आयडिया आहेत या गोष्टींचा अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.